नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्हाला 2025 मध्ये आपलं जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरील सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 2025 मध्ये तुम्हाला ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे। अन्यथा तुमचं जे रेशन कार्ड आहे ते बंद होणार आहे आणि एकदा जर रेशन कार्ड बंद झालं तर यानंतर तुम्हाला कोणत्याच योजनांचा लाभ दिला जाणार नाही। कारण 2025 च्या फेब्रुवारी महिन्यानंतर सरकार अनेक नागरिकांचे जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड बंद करणार आहे आणि ज्या नागरिकांचे रेशन कार्ड बंद करणार आहे अशा नागरिकांना सरकारच्या कोणत्याच योजनांचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लवकरात लवकर ही कामे करा। तर मित्रांनो, 2025 मध्ये तुमचं जर रेशन कार्ड बंद झालं तर तुम्हाला सरकारच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळणार नाही, तसेच तुम्हाला जे अन्नधान्य मिळत होतं ते पण अन्नधान्य मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर ही कामे करा, नाहीतर तुमचं जे रेशन कार्ड आहे हे 2025 मध्ये 100% बंद करण्यात येणार आहे। मित्रांनो, आपल्या देशातील गोरगरीब जनतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारद्वारे विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि या योजनेअंतर्गत अनेक नागरिक सरकारच्या या विविध योजनांचा लाभ घेत आहेत। तसेच आपल्या देशातील अनेक कुटुंबांची जी परिस्थिती आहे ही अत्यंत बिकट आहे आणि त्यांना दिवसातून 2 वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही। तर यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या मोफत अन्नधान्य दिले जाते आणि हे अन्नधान्य रेशन कार्डद्वारे पुरवले जात आहेत। तसेच या रेशन कार्डवरती राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना गहू, तांदूळ, डाळी, रवा किंवा तेल यासारखे अन्नधान्य सध्या मोफत दिले जात आहे आणि या धान्यांचा लाभ फक्त गोरगरीब जनतेसाठी देण्यात येतो। परंतु यामध्ये अनेक असे नागरिक आहेत की ते गरीब नाही आणि चांगले पैसे सुद्धा कमवत आहेत, परंतु त्यांच्याकडे आधी जे जुनं रेशन कार्ड आहे त्यावर ते आतापर्यंत मोफत धान्याचा लाभ घेत आहेत आणि यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार सुद्धा झालेले आहेत। अनेक नागरिक असे आहेत जे बनावट रेशन कार्ड बनवून या रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत अन्नधान्याचा लाभ घेत आहेत। त्यामुळे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक रेशन कार्ड धारकाने आपली जी ई-KYC आहे ती करावी असे कडक निर्देश दिलेले आहेत। आता ई-KYC केल्यानंतरच तुम्हाला येथून पुढे रेशन कार्डवरती जे अन्नधान्य आहे ते मिळणार आहे आणि जर तुम्ही ही ई-KYC केली नसेल तर लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डची ई-KYC करून घ्या। कारण एकदा जर तुमचं जे रेशन कार्ड बंद करण्यात आलं तर पुन्हा तुम्हाला ते बनवता येणार नाही आणि सध्या तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहे ते बंद होऊ द्यायचं नसेल तर लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डला ई-KYC करून घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की रेशन कार्डची ई-KYC कशी करायची। तर मित्रांनो, रेशन कार्डची ई-KYC कशी करायची हे सांगतो त्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपल्या या चॅनलवरती सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल सविस्तर आणि 100% खरी माहिती दिली जाते। त्यामुळे लगेच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला आपल्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। तर मित्रांनो, रेशन कार्डची ई-KYC करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महा-ई-सेवा केंद्रात करता येणार नाही। तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावातील जे रेशन दुकान आहे, म्हणजेच तुम्ही यापूर्वी ज्या रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य आणि इतर लाभ घेत होता त्या रेशन दुकानात तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते सोबत घेऊन जायचं आहे आणि तिथे जसे तुम्ही तुमचा जो अंगठा लावून अन्नधान्य घेत होता तशाच पद्धतीने तुम्हाला मशीनवर अंगठा लावून आपली जी ई-KYC आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे। तसेच मित्रांनो, तुमच्या कुटुंबात जर 5 व्यक्ती असतील किंवा 10 व्यक्ती असतील तर त्या 5 किंवा 10 व्यक्तींना रेशन दुकानात जाऊन ई-KYC करावी लागणार आहे। रेशन कार्डवरती कुटुंबातील जेवढ्या लाभार्थ्यांची KYC होईल तेवढ्याच लाभार्थ्यांना रेशन कार्डवरील मोफत अन्नधान्याचा आणि सरकारच्या येणाऱ्या इतर योजनांचा लाभ दिला जाणार आहे। तसेच ज्या कुटुंबातील नागरिकांनी ई-KYC केली नसेल अशा नागरिकांना फेब्रुवारी 2025 नंतर मोफत अन्नधान्य किंवा विकत कोणतंही अन्नधान्य आणि सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ दिला जाणार नाही। म्हणजेच त्यांना जे रेशन कार्डवरील अन्नधान्य आणि सरकारच्या योजनांचा लाभ मिळत होता तो लाभ मिळणार नाही। तसेच मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं की 31 डिसेंबर 2024 पर्यंत जे नागरिक रेशन कार्डची ई-KYC करतील अशा नागरिकांना जानेवारी 2025 पासून हे धान्य मिळणार आहे आणि सरकारच्या इतर योजनांचा लाभ दिला जाणार आहे असे आवाहन सुद्धा करण्यात आले होते आणि अनेक नागरिकांनी ही ई-KYC सुद्धा केलेली आहे। परंतु असे अनेक नागरिक आहेत की त्यांना हे माहीतच नाही
की आता ई-KYC केली तरच आपल्याला सरकारच्या विविध योजनांचा लाभ आणि मोफत अन्नधान्य मिळणार आहे। परंतु अशा अनेक नागरिकांना ही गोष्ट माहीत नव्हती। त्यामुळे सरकारने ई-KYC करण्याची जी अंतिम मुदत आहे त्यात आता वाढ केली आहे आणि आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची जी ई-KYC आहे ही फेब्रुवारी 2025च्या म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत करता येणार आहे। जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई-KYC केली नसेल तर आत्ताच करून घ्या, कारण यानंतर तुम्हाला कोणतीही मुदत वाढ करण्यात येणार नाही। त्यामुळे फेब्रुवारी 2025च्या आधी आपल्या रेशन कार्डची ई-KYC नक्की करा। तसेच मित्रांनो, सरकारचे रेशन कार्ड ई-KYC करण्याचे मुख्य उद्देश काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर मित्रांनो, जे नागरिक बनावट रेशन कार्ड बनवून या योजनेचा म्हणजे या रेशन कार्डचा लाभ घेत आहेत आणि असे अनेक नागरिक आहेत ज्यांना गरज नसताना सुद्धा रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत अन्नधान्याचा लाभ मिळत आहे। तसेच जे नागरिक सरकारी नोकरदार आहेत किंवा ते इन्कम टॅक्स भरतात असे नागरिक या रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत अन्नधान्याचा आणि इतर योजनांचा लाभ घेत आहेत। त्यामुळे अशा लोकांना या योजनेपासून दूर करण्यासाठी आणि त्यांचे जे रेशन कार्ड आहे ते बंद करण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व रेशन कार्ड धारकांना ई-KYC करणे बंधनकारक केले आहे। तर मित्रांनो, सरकारने आता ई-KYC करण्यासाठी फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख दिली आहे। फेब्रुवारी 2025 पर्यंत आपल्याला आपल्या रेशन कार्डची ई-KYC करून घ्यावीच लागेल। जर मित्रांनो तुम्ही बाहेर गावी राहता किंवा कामानिमित्त शहरात राहतात तर एक दिवस सुट्टी घेऊन आपल्या गावी या आणि आपल्या रेशन कार्डची जी ई-KYC आहे ही पूर्ण करून घ्या। आता मित्रांनो, तुम्हाला पुन्हा चान्स मिळणार नाही। आपल्या रेशन कार्डची ई-KYC करण्यासाठी ही शेवटची मुदत सरकारकडून देण्यात आली आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डची ई-KYC करून घ्या आणि आपल्या रेशन कार्डवर ज्या ज्या व्यक्तींची नावे आहेत त्या सर्व व्यक्तींना आपापले आधार कार्ड घेऊन रेशन कार्ड दुकानात हजर राहावे लागेल, तेव्हाच त्यांची जी ई-KYC आहे ती ई-KYC पूर्ण होणार आहे। त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या रेशन कार्डवर ज्या ज्या व्यक्तींची नावे आहेत त्या सर्व व्यक्तींना त्या मशीनवर आपला अंगठा द्यावाच लागेल, त्याशिवाय त्यांची ई-KYC होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। तसेच मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही रेशन कार्डची ई-KYC करणार नाही तोपर्यंत तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सरकारच्या कोणत्याच योजनांचा लाभ दिला जाणार नाही, कारण आता सरकार रेशन कार्डच्या माहितीनुसारच नागरिकांना विविध योजनांचा लाभ देत आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डवरची ही ई-KYC पूर्ण करून घ्या। तर मित्रांनो, अतिशय अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे। ही माहिती आपल्या गावातील नागरिकांना आणि संपर्कातील व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करून ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण या माहितीचा त्यांना सुद्धा फायदा होणार आहे। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।